नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलेलं असताना आणि जगाला या संपूर्ण स्थितीने चिंताक्रांत केलेलं असताना भारताच्यासाठी एक आणखीन चिंता वाढवणारी घटना घडलेली आहे. रुपयाचं मूल्य हे जागतिक पातळीवर आणि डॉलरच्या तुलनेत आत्ताच्या घडीला सर्वात कमी नोंदवलं गेलंय. 77.12 पैसे ही त्या नोंदीची महत्वाची घटना. आत्ताच्या घडीला एका डॉलरसाठी इतके रुपये मोजले जाणं हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक आव्हानात्मक आहे. कोरोनाच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि तिची गाडी अर्थात ही रुळावर परतत असताना अशा प्रकारचा नवा दर विनिमयाचा आपल्या समोर आलाय. या विनिमयाच्या दरामुळे भारताच्यासाठी कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात? या प्रकारच्या आपत्तीतून आपण काही संधी शोधायच्या का? आणि भारतात रुपया आणि डॉलरच्या विनिमयाच्या दरानं काय काय बदलत असतं हे सामान्यांना त्यांच्या सोप्या अधिक सुलभ पद्धतीने समजावून सांगणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्थेचे विषय हे बऱ्याचदा क्लिष्ट असतात. ते क्लिष्ट पद्धतीने मांडले सुद्धा जातात. लक्षवेधीत आपला प्रयत्न हा आहे की जनसामान्यांच्यासाठी राजकारणाची चर्चा जितक्या सहजगत्या होते त्याच पद्धतीने तितक्याच सहजगत्या अर्थव्यवस्थेची विषयाची खोली सुद्धा आणि मुद्दे सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजेत. आज त्याच निमित्तानं डॉलर आणि रुपयाच्या विनिमय मूल्याच्या अनुषंगाची लक्षवेधी चर्चा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत याचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत अर्थतज्ञ या नात्यानं अभयजी टिळक आहेत. आपल्या सोबत अर्थतज्ञ या नात्यानं विश्वास उडगी आहेत. तसंच पेशानं सीए असलेले विनायकराव आंबेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक म्हणून संजयजी ठाकूर आहेत. मान्यवरांना या चर्चेमध्ये मी सहर्ष स्वागत स्वरूपात स्वीकार करतो आणि पटकन पुढचा प्रश्न माझा संजयजी ठाकूर आपल्यासाठी असेल. संजयजी, ज्या पद्धतीने डॉलर आणि रुपयाच्या विनिमय मूल्याच्या मधली नवी बातमी समोर आली, भारताच्यासाठी ही चिंतेची बाब समजायची का? कि मैं आर्थिक विषयों का बहुत एक्सपर्ट या बहुत जानकार तो नहीं हूं, लेकिन जितनी मेरी समझ है उस समझ के हिसाब से भले हमारा जो इस समय अभी जितनी भी चीजें, ऑयल का क्राइसिस है, लेकिन हम खाड़ी देशों से ऑयल लेते हैं. अभी हम फिर भी अगर डॉलर का भाव बढ़ जाता है तो ये लेन देन की प्रक्रिया में जब हम विदेशों से डील करते हैं तो अगर वो पेमेंट हम डॉलर में करते हैं और डॉलर के सामने रुपया कमजोर हुआ है तो निश्चित तौर पे वो हमको थोड़ा महंगा पड़ेगा. और वो महंगा पड़ेगा, उसका असर फिर यहाँ के फ्यूल में आएगा. और जब फ्यूल पे असर आ जाएगा तो लगभग हर चीजों पे उसका थोड़ा असर आएगा और थोड़ा उससे महंगाई बढ़ेगी. इससे इनकार नहीं किया जा सकता और ये एक चिंतादायक बात है ही. लेकिन ये फ्लक्चुएट होते रहता है. अब जिस तरह से हुआ है और अगर ये वॉर सिचुएशन में तो दुनिया के एक कोने में लड़ाई चल रही है तो ये अगर और बढ़ता गया और कहीं थोड़ा ज्यादा बढ़ गया तो निश्चित तौर पे एक चिंता का कारण बन जाएगा. धन्यवाद संजयजी. आपल्या या मुद्द्याच्यासाठी मी पटकन चर्चेला पुढे नेतो आणि आपल्या सोबत असलेल्या इतर मंडळींनाही एक एक करून बोलतं करतो. पटकन पहिली प्रतिक्रिया मी अपेक्षित करतो ती अभयजी टिळक यांच्याकडून. अभयराव, ज्या पद्धतीने विनिमय मूल्यांमध्ये झालेली तफावत बदल हा एका दृष्टीनं भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक व्यक्त होतो आहे, नक्की आयात निर्यात धोरणांवर या पद्धतीनं काय परिणाम करेल? त्यावेळी सध्या सगळ्यात चिंतेची म्हणण्यापेक्षा अगदी ताबडतोबीचा जो परिणाम आपल्याला जाणवतोय आणि जो जाणवेल निश्चितपणे तो म्हणजे की आजच आंतरराष्ट्रीय म्हणजे कच्च्या खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचा भाव जवळपास $130 पर बॅरल इतका वाढलेला आहे. आपला देश त्या मानाने ज्याला आपण आपली एनर्जी सिक्युरिटी म्हणतो त्या बाबतीमध्ये आपण अत्यंत व्हलनरेबल आहोत. कारण तेल म्हणजे कच्चं खनिज तेल आणि तेलजन्य जे इंधन आहे त्यांची देशांतर्गत जी आपली गरज किंवा मागणी आहे त्याच्यापैकी जवळपास 3/4 पेक्षा अधिक मागणी आपली आयाती मार्फत आपल्याला भागवायला लागते. आणि रुपयाचं
अमेरिकी डॉलरशी असणारं विनिमय मूल्य घसरणं म्हणजे रुपयाची घसरण होणं, याचा अर्थ आता आपल्याला तेवढ्याच दर्शनी मूल्याचं म्हणजे डॉलरच्या दर्शनी मूल्याचं तेल आयात करण्याकरता पूर्वीपेक्षा जास्ती रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. हा जो आपल्यावरती परिणाम होणार आहे, याचे ताबडतोब दोन जे परिणाम संभवतात आणि ज्याच्याबाबत आपल्याला काळजी वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी होईल की आयात तेलात म्हणजे आपण तेल आयात करतो, आयातीचा खर्च वाढला की साहजिकच इथे आयात होणारं जे तेल आहे त्या तेलाची देशी किमतीमधली देशी भूमीवरची किंमत वाढते. परिणामी तेल किंवा तेलजन्य पदार्थ, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट इंधन, आणि अक्षरशः आपल्याला लक्षात येईल की खतांपासून ते रबरी चपलांपर्यंत आणि कीटकनाशकांपासून औषधांपर्यंत अनेक ठिकाणी तेल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. साहजिकच आयात तेलाचं एकदा का मूल्य वाढलं की त्याचा सार्वत्रिक भाववाढीवरती अनेक पातळ्यांवरती अनेक पटीने अनेक पद्धतीने परिणाम होऊन ज्याला आम्ही कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणतो जी त्याची आपल्याला म्हणजे एक भीती होते. आणि एकच मिनिट फक्त मी घेतो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयात तेलाचा खर्च वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या चालू खात्यावरची सुद्धा तूट आपली वाढू शकते. आणि म्हणून वित्तीय तूट आणि चालू खात्यावरची तूट असं ज्याला आम्ही ट्विन डेफिसिट म्हणतो, अशा दुहेरी म्हणजे तुटीचा सामना करण्याची दुर्धर परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. हे ताबडतोबीचं सध्याचं संकट आहे. जी अभयराव, आपल्या या विश्लेषणाच्या नंतर माझा पुढचा प्रश्न विनायकराव आंबेकर आपल्यासाठी असणार आहे आणि त्याच्यानंतर विश्वासराव उडगी आपल्याला बोलतं करतो. विश्वासराव, आपण प्रवासात आहात, एक छोटी विनंती करतो, कृपया हा कार्यक्रम होईपर्यंत काही वेळासाठी बाजूला थांबलात गाडी घेऊन तर अधिक बरं राहील. माझा पुढचा प्रश्न पटकन विनायकराव आपल्यासाठी आहे. चिंता व्यक्त होतीये अर्थतज्ञांकडून ती महागाईच्या अनुषंगाने. ही महागाई रोखण्याच्या साठी काय पावलं टाकता येऊ शकतात? आता दुसरा एक त्याच्या अनुषंगाने असलेला उपप्रश्न, अनेक जण असं म्हणायला लागलेले आहेत की देशात निवडणुका आटपल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात इंधनाची दरवाढ होणार आहे. ही पक्षीय भूमिका म्हणूनही काही ठिकाणी मांडली आणि जनरली आतापर्यंत अशा गोष्टी होत आल्या म्हणून लोकांमध्ये त्या पद्धतीची भीती सुद्धा व्यक्त होतीये. अशा वेळेला इंधनाचे दर वाढू न देणं हाच मार्ग रुपया भले घसरला असला तरीही महागाई रोखण्याच्यासाठी आपल्या समोर आहे का? विनायकराव. निश्चितच आहे. महागाई ही किती असावी याचं एक रिझर्व्ह बँकेने एक मानांकन घालून दिलेलं आहे आणि 6% जास्त महागाई जाऊ नये असा प्रयत्न गेले काही दिवस सातत्याने होतोय आणि तो होत राहणार. मध्यंतरीच्या काळात ते डोळ्यासमोर ठेवूनच केंद्र सरकारने त्याच्यावरचं जे उत्पादन शुल्क होतं त्याच्यामध्ये कपात केली आणि तेल काही प्रमाणामध्ये म्हणजे इंधन काही प्रमाणामध्ये स्वस्त झालं. आता आज आपल्या समोरचा जो प्रॉब्लेम आहे तो जर समजून सांगायचा झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या किमती हा एक जसा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही, अभारावांनी सांगितलं. त्याचप्रमाणे गेले अनेक दिवस US फेड काय करेल, कारण अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड वाढली आणि त्याच्या नियंत्रणासाठी तिथे टेपरिंग पुन्हा सुरू होईल का? टेपरिंग जर सुरू झालं तर 2013 सारखी परिस्थिती परत येईल का की ज्याच्यामध्ये रुपयाचं मोठ्या प्रमाणावरती घसरण झाली होती? ही सुद्धा एक भीती आहे. आणि दुसरी भीती अशी आहे की गेले काही दिवस आपण जर पाहत असलो तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आपली भारतीय शेअर मार्केट मधली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय जेव्हा एखादी युद्धासारखी परिस्थिती तयार होते तेव्हा जी थोडीशी भयभीत अशी मनोवृत्ती होते त्याचाही एक परिणाम आहे आणि अमेरिकन फेड काय करेल त्याही एक परिणाम आहे. विनायकराव, मी पटकन आपल्याला एका छोट्याच गोष्टीसाठी लक्षात थांबवतो की यातून मार्ग काढण्याच्यासाठी काय केलं जाऊ शकतं, अंदाज काय आहे आपला? आपण स्वतः अर्थतज्ञ आहात, चार्टर्ड अकाउंटंट आहात, दोन्ही भूमिकेतून आपण एकत्रितरित्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं. काय असतं ज्या वेळेला की अशी वित्तीय तूट आपली म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट फार मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि ज्या वेळेला रुपयाचं मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होतं त्यावेळेला स्वाभाविकता जी आपल्या देशाची केंद्रीय बँक आहे रिझर्व्ह बँक त्यांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी सगळ्या लोकांची अपेक्षा असते आणि माझ्या माहितीप्रमाणे रिझर्व्ह बँक एका ठराविक मर्यादेनंतर नक्कीच हस्तक्षेप करेल. रिझर्व्ह बँकेकडे जो एक फंड असतो त्यांचा फॉरेक्सचा जो एक साठा असतो त्याचाही उपयोग यासाठी होऊ शकतो. आणि दुसरं आपण म्हटलं तसं महागाईची झळ लावू नये म्हणून आपण तेलाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत तेही वापरले जाऊ शकतात.
बिलकुल विनायकराव, धन्यवाद या आपल्या उत्तराच्यासाठी. पुढचा माझा प्रश्न हा पटकन असणार आहे आपल्यासोबत असलेल्या विश्वासराव उडगी आपल्यासाठी. विश्वासराव, विनायकरावांनी असं सांगितलं की रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाची आता अपेक्षा केली जात आहे आणि दुसऱ्या बाजूला तेलाचे दर वाढू न देणं हे महागाई रोखण्याच्यासाठीचं तात्कालिक पहिलं पाऊल असू शकतं. या दोन्हीवर आपली प्रतिक्रिया. 2 दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि भारतातल्या प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर बँकांच्या मार्फत $2 बिलियन फॉरेन एक्सचेंज खर्च करून रुपया गडगडण्यापासून वाचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आता युद्ध जेव्हा भडकतंय आणि आता 11वा दिवस आहे, तर ही प्रक्रिया त्यांना सातत्याने करावी लागेल की काय, अशी आता परिस्थिती आहे. दुसरं, आता जे करंट अकाउंट डेफिसिटचा जो मुद्दा आला होय, तो मुद्दा प्रकर्षाने येणार आहे आणि त्या ठिकाणी करंट अकाउंट डेफिसिट हे वाढणार आहे, कारण आपली सगळीच आयात ही अतिशय महागडी होत जाणार आहे आणि तिथे पुन्हा रुपयावरती तो विनिमयाचा दर जो आहे तो आपण रुपया मार खाणारी गोष्ट आहे. आपलं एक्सपोर्ट हे खरं म्हणजे होणार नाही अशी आताची परिस्थिती आहे. आणि मला आता हे सांगायचंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशांतर्गत महागाई कंट्रोल करण्याकरता पुन्हा इथे फेड रिझर्व्हने केलं तसं आपल्यालाही करावं लागेल अशी शक्यता आहेच आहे. मी एक आजच सकाळमध्ये माझा जो लेख आहे त्यात मी असं म्हटलेलं आहे की हा जो $120 पेक्षा जास्त भाव दर बॅरलला आहे, आता आपण 111 रुपयाने पेट्रोल आणि डिझेल मोजतो आहोत, तर ते 150 रुपयापर्यंत जाईल 10 मार्च नंतर. हे मी काही भाकीत वगैरे केलेलं नाहीये, परंतु $85 एक पिंपाला दर असताना आपल्याकडे भाव होता 100 रुपये आणि 1 डिसेंबर पासून हे असंच चालू आहे. तेव्हा ओपेक देशांनी 4.5 लाख पिंपाचंच आम्ही फेब्रुवारी मार्च मध्ये उत्पादन करू असं जाहीर केले. त्यांना युद्ध होणारे जणू काही माहीत असावं, म्हणजे उत्पादन कमी करायचं हे त्यांनी ठरवलं. रशिया नंबर 2 चा ऑइल उत्पादक आहे आणि नंबर 1 चा ऑइल उत्पादन कमी केलं तर जगभरचे तेलाचे भाव वाढतील हे स्पष्ट आहे आणि भारतात पण वाढलेत. पण भारतात निवडणुकीच्या मोसमामध्ये ते स्थिर ठेवण्यात आलेत. पण निवडणुकीचा मोसम संपून उद्या जेव्हा 10 तारखेनंतर निकाल लागतील तेव्हा 111 रुपयाने असलेले पेट्रोल हे 150 वरती जाणार हे वेगळं सांगायला नको. $85 ते $120 हा घाटा भरून काढणं हे इथले सत्ताधारी पक्ष करेल आणि ते करण्याला एक लॉजिक आहे. त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट हा वाढता राहणार आहे, रुपया हा गडगडता राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फेड रिझर्व्ह प्रमाणे व्याजदर, महागाई कंट्रोल करणं हे सगळे प्रश्न प्रचंड भेडसावणार आहेत. आणि माझं म्हणणं असं की याच्यामध्ये रशियन बँकांना संपूर्णपणे आयसोलेट करण्याचा निर्णय अमेरिकेने निर्बंध जाहीर केल्यानंतर रशियाशी व्यवहार भारताचा जो काही आहे तो आता बार्टर व्यवहार होऊ शकत नाही. स्विफ्टचा व्यवहार बंद होणार. आपण एनईएफटी आणि आरटीजीएस मध्ये पैसे देशांतर्गत बँकांमध्ये पाठवतो, पण देशाबाहेरील बँका विशेष करून रशियन बँका यांच्याशी करताना व्यवहार हा स्विफ्टने होणार आणि स्विफ्ट मधून जर रशियन बँकांना बाहेर काढलं तर ऑब्व्हियसली रशियाशी जेवढे देश व्यापार करतात इन्क्लुडिंग भारत या सगळ्यांच्या आयातीवरती आणि निर्यातीवरती प्रचंड मोठा परिणाम होतोय. आणि म्हणून एकूणच करंट अकाउंट डेफिसिट हा किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्थव्यवस्थेत झटका देईल हा एक वित्तीय तूट आता ऑलरेडी आहेच जी, पण करंट अकाउंट डेफिसिट आणखीन वाढेल हा एक मोठा धोका मी आता म्हणतोय आणि ते निश्चितपणे वाढणार आहे. कारण का युद्ध कधी संपेल हे कोण सांगू शकत नाही आणि युद्धाची कारणं आपल्याला माहिती आहेत, पण युद्धाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती अत्यंत घातक होणार आहे. अभयराव टिळक यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न असा असेल की अभयराव, यातून मार्ग काढण्याच्या साठी केंद्रीय सरकारच्या समोर किती पर्याय खुले आहेत? माझ्या दृष्टीने पर्याय आत्ताच्या बाबतीमध्ये एक तर आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊया की आपण किती जरी गप्पा मारल्या की आम्ही पर्यायी इंधन सुरू करू, असं करू तसं करू, तरी यातली कुठलीही गोष्ट ताबडतोबीने होणारी नाही. त्यामुळे आता तरी 2 पर्याय जे आहेत की एक आयात तेलाचे भाव वाढते राहिल्यामुळे 2 पर्याय की एक ही भाववाढ जर कुठल्याही कारणासाठी आता ताबडतोब ग्राहकांच्याकडे सरकवायची नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे तो जो काही तोटा होईल तो तोटा हा तेल कंपन्यांना
देशी तेल कंपन्यांना, तेल शुद्धीकरण कंपन्यांना सोसावं लागेल. पर्यायाने त्यांच्या नफ्यात घट होईल किंवा तोट्यामध्ये वाढ होईल. म्हणजे पर्यायाने पुन्हा तो भारत सरकारचा एका अर्थाने त्याला असणारा तो आर्थिक चिमटा आहे. आणि दुसरं, जर शासनाला हा कटू निर्णय जर घ्यावा लागला आणि तो आज ना उद्या कदाचित घेणं भाग पडेल की ही जी तेल दरवाढ होतीये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, ती क्रमाक्रमाने का होईना हळूहळू ग्राहकांच्या खिशाकडे सरकवून पर्यायाने काही प्रमाणामध्ये महागाईचं आव्हान हे आपल्याला स्वीकारावं लागेल. कारण किती काळ आपण तोटा सहन करू शकू आणि किती काळ, एक शेवटी आपल्याला आपण एक लक्षात घेऊया गोष्ट की किती आपल्याला पटो अथवा न पटो ही सगळी कटूच निर्णय असतात, पण शेवटी किंमत वाढ हा सुद्धा एका अर्थाने आयात किंवा जी वस्तू तुटवड्यामध्येच्या परिस्थितीमध्ये आहे तिचा अधिकाधिक रेशनिंगच्या स्वरूपामध्ये वापर होणं, काटकसरीने वापर होण्याची एक अर्थाने सवय ती जरी खिशाला चटका देणारी असली तरी लागते. त्यामुळे जर ही भाववाढ आपल्याला अशी सहन करायला लागली आणि ती सगळीकडे सहन करावी लागेल, यातनं एकच होईल, झालं कदाचित लॉंग टर्म मध्ये तर जे इतके वर्ष आम्ही कायम अरण्यरुदन करतो आहोत की आमच्या देशामध्ये वाहतुकीचा जो सगळ्यात मोठा भाग आहे की ज्याच्यावरती इंधनाचा सगळ्यात जास्ती वापर होतो, आम्ही शहरांमधली जोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करत नाही तोपर्यंत खासगी वाहनांच्या खातर होणारा तेलाचा जो अमर्याद वापर आहे तो वापर आणि पर्यायाने त्याचा मध्यमवर्गीयाला सर्वसामान्यांना बसणारा फटका हे न टाळणार आहे. त्यामुळे आता तरी दोनच पर्याय आहेत की एक तर सरकारने म्हणजे पर्यायाने तेल कंपन्यांनी स्वतःच्या नफ्यामध्ये घट स्वीकारणं किंवा रोष पत्करून हळूहळू ती भाववाढ ग्राहकांच्या खिशाकडे सरकवणं. या निमित्तानं पुढचा प्रश्न पटकन संजय ठाकूर यांच्यासाठी असेल की लोकांनी काटकसरीला सुरुवात करावी असे संकेत अधोरेखित होत आहेत, हे राजकीय दृष्ट्या वापरले जाणार नाहीत याची शाश्वती काय? कारण लोकांनी काटकसर करावी असं कोणीही राजकीय नेता बोलला रे बोलला की लगेच विरोधक त्याच्या अनुषंगानं आपली प्रतिक्रिया देतील आणि विषय हा काटकसरीच्या अंमलबजावणीपेक्षा भलत्याच राजकारणाला जन्म देईल. देखिए ऐसा है, मैं कई बार कहता हूं, आप जानते हैं कि दुर्भाग्य ऐसा है इस देश का कि इस देश की जो राजनीतिक शक्तियां हैं, जो राजनीतिक पार्टियां हैं, उनको देश हित में बात करने के बजाय राजनीतिक बातों से कैसे लोगों को बहका के, लोगों को बरगला के फायदा उठाया जाए। और वैसे भी इस समय इस देश में राजनीतिक परिस्थिति ऐसी है कि वन वर्सेस ऑल, एक व्यक्ति का कद इतना ऊंचा और लोगों में इतनी लोकप्रियता बढ़ गई है, उनके खिलाफ राजनीति करने के लिए इस देश की जितनी विरोधी पार्टियां हैं वो किसी भी हद तक जाके कुछ भी करने को तैयार हैं। इसलिए आप आश्चर्यचकित मत होइएगा कि आने वाले समय में ये एक विषय पब्लिक के बीच में लेके जाके ये लोग हो हल्ला करने के राजनीतिक लोग प्रयास नहीं करेंगे, ऐसा नहीं है। लेकिन मैं ये बात जरूर कहना चाहूंगा कि आज का जो भारत का नेतृत्व है वो सजग नेतृत्व है, बिल्कुल भी चीजों को अनदेखी नहीं करते हैं। उनकी कैपेसिटी में जितना होगा उतना तो प्रयास वो करेंगे ही। और देश के लोगों को भी ये समझना पड़ेगा कि जब दुनिया के दूसरे हिस्से में इस तरह की स्थितियां हैं, हमारा इंपोर्ट ज्यादा है, एक्सपोर्ट कम है, और खाड़ी देशों में भी क्योंकि तेल का भाव बढ़ रहा है तो खाड़ी देशों में भी बढ़ेगा, ठीक है, हम उस तरफ से नहीं लेते, इस तरफ से लेते। तो जब महंगाई बढ़ेगी तो सरकार की भी अपनी एक सीमाएं हैं। सरकार वैसे ही 2 सालों से पेंडेमिक से जूझ रही है, सरकार के पास वो चीजें उपलब्ध नहीं थी जैसे देश के हर देश के लिए ये स्थिति थी। और ऊपर से जितने बड़े स्तर पे रिलीफ वर्क जो इस गवर्नमेंट ने किया है, जो जिस तरह के आंकड़े आते हैं कि 80 करोड़ लोगों को इतने महीनों तक और लगातार मुफ्त में खाने के लिए सप्लाई किया, इन सब की कीमत चुकानी पड़ती है सरकार को। फ्री नथिंग, यू गेट नथिंग आउट ऑफ फ्री, एंड व्हेन यू पे फॉर दिस you have to, and the government had to bear this. So government also has a problem that it cannot resist increasing the price if it continues for a long time. जरा भी ज्यादा समय के लिए बढ़ गया तो गवर्नमेंट भी मजबूर होगी, हाँ, अधिक से अधिक यही जैसे अम्बेडकर साहब कह रहे थे कि धीरे धीरे टप्प्याने वाढीव करून थोड़ा थोड़ा करके इसको होशियारी से, चालाकी से करना पड़ेगा। और मैं तो आपके माध्यम से देश की जनता से भी अपील करूंगा कि ये एक संकट है, ये वैश्विक संकट है, इसमें किसी सरकार का कोई रोल नहीं है। ये विश्व स्तर पर हुई जो घटनाएं हैं उससे संबंधित घटना है। इस बात का विचार करके ऐसे मुश्किल समय में देश के लोगों को अपनी सरकार के साथ एकमत होकर खड़े रहना चाहिए।
ठीक, पुढचा पटकन प्रश्न माझा असेल आपल्या सोबत असलेल्या दोन अर्थतज्ञांशी. पहिला प्रश्न पटकन विचारतो आपल्या सोबत असलेल्या विश्वासराव उडगी आपल्याशी, आणि त्याच्यानंतरचा प्रश्न हा विनायकराव आंबेकरांना असणार आहे. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. उत्तर देण्यासाठी अत्यंत मर्यादित वेळ हातामध्ये उपलब्ध आहे. विश्वासराव, महागाईच्या दृष्टीनं ज्या वेळेला जनतेला झळ पोहोचते तेव्हा त्याचं होणारं राजकारण आपल्या बाजूला असतं, पण जनतेनं सुद्धा आपल्या कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात जेणेकरून ही परिस्थिती सुसह्य होईल? थोड्या वेळापूर्वी अभयरावांनी सांगितलं की काटकसरीचा मुद्दा विचारात घ्यायला हवा. आपण सरकारचे सल्लागार होण्याची आता गरज नाहीये आणि जनतेने काटकसरीने राहावं हे सांगण्याची सुद्धा आता गरज नाहीये. कारण या जनतेला आता हे सगळं माहिती आहे की इराणकडे आपण तेल घेत होतो तेव्हा रुपयाने घेत होतो, पण ट्रम्प महाशयांनी आपल्याला डॉलर घेऊन तेल घ्यायला लावलं तेव्हा भारत सरकारने डॉलर आणि रुपयातला फरक कळला नाही का भारत सरकारला? ट्रम्पची दादागिरी एवढी होती की इराणशी तुम्ही तेल विकत घ्यायचं नाही. वर्षानुवर्ष आपण रुपया मोजून तेल घेतला आणि आता आपण डॉलर मोजून घेतो. वास्तविक रशिया आणि युक्रेन मध्ये आता जे रशिया आणि युक्रेन मधलं जे काही युद्ध चालू आहे त्या देशातून आपण तेल घेतच नाही आहोत. आपण तेल घेतो मध्य पूर्वेतून, आपण कतारमधून वायू घेतो आणि आपली 80% गरज भागवतो. पण युद्ध होणार हे 3 महिने आधीपासूनचे सिग्नल्स आहे. त्यामुळे ओपेक देशांनी धंदा करायला सुरुवात केली आणि त्यांनी $85 एका बॅरेलचा आता 120च्या पुढे पण चाललाय. त्यामुळे ते धंदा करतायत आणि आपण काटकसरी करावी हे आत्ता सांगण्याची गरज नाहीये. ठीक आहे, मुळामध्ये डॉलर मधून आपण घ्यायला ट्रम्पने आपल्यावरती लादलं तेव्हा आपण का मान तुकवली असा प्रश्न आहे. आता लोकांनी युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध म्हणून मान तुकवावी आणि काटकसर करावी हे आता सांगण्याचं काहीच प्रयोजन नाहीये. ठीक आहे, पटकन विनायकरावांना बोलतं करायचंय. माफ करा विश्वासराव, वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतो. विनायकराव, या विश्लेषणावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. 1 मिनिटाचा वेळ उरलाय फक्त. नाही, माझं म्हणणं असं की कुणी कुणाला सल्ला देणं असं काही नाही. मगाशी ज्या मान्य वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे देश म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि इराणकडून रुपयाने तेल घेणं का बंद केलं त्यावेळेच्या असंख्य कंपल्शन्स होत्या, त्या काही आता इथे बोलण्याचा विषय नाही. त्यामुळे कुठलाही निर्णय सरकार असं कुणाला घाबरून केला वगैरे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं असेल, तसं कुठलंही झालेलं नाही. पण याच्यातून आत्ताचं सरकार, मगाच्या वक्त्यांनी जसं सांगितलं तसं आत्ताचं सरकार निश्चित समन्वयाचा मार्ग काढेल हे एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. विनायकराव धन्यवाद. आणि वेळ मर्यादेपोटीच मी आपल्या उत्तराला मध्येच तोडलं, त्याबद्दल क्षमस्व. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.